हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमित शहांसोबत राज ठाकरेंची आज बैठक, मनसेला महायुतीत सहभागी करण्यावर हालचाली सुरू। भाजप मनसेच्या युतीला संघाकडून ग्रीन सिग्नल, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत असल्यानं संघ युतीसाठी तयार। हिंदुत्ववादी विचारांच्या मतांचं विभाजन टाळण्यासाठी संघाची भूमिका, सूत्रांची माहिती। मनसे महायुतीत सामील झाल्यावर दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतर चर्चांना उधाण। राज ठाकरे महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील, बाळा नांदगावकर खासदार झाले तर आम्हाला आनंदच, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। राज ठाकरे महायुतीत गेल्यास काहीही परिणाम होणार नाही, पण राज ठाकरे असा कोणताही निर्णय घेणार नाहीत। राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची प्रतिक्रिया। आव्हाड आणि राज ठाकरेंचा दिल्लीतील एकाच हॉटेलमध्ये मुक्काम, राज ठाकरे अमित शहांना भेटणार तर जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी दिल्ली। कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेंच्या अडचणीत वाढ, कल्याण लोकसभा निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवा, भाजप पदाधिकाऱ्यांचं बावनकुळेंना पत्र। सांगलीची जागा आमचीच, नाना पटोलेंनी संयमानं भूमिका घ्यावी, पण कुणाला सांगलीत भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करून काही साध्य करायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न, संजय राऊतांची टीका। शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील लढत होणार, आढळराव पाटलांना प्रचार सुरू करण्याच्या अजितदादांच्या सूचना, आज किंवा उद्या अधिकृत घोषणा होणार। प्रत्येक मतदारसंघात पक्षाच्या बैठका, मेळावे घ्या, महायुतीच्या प्रचाराच्या कामाला लागण्याच्या शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना, उद्यापासून मंत्र्यांचे दौरे सुरू होणार। महादेव जानकर उद्या शरद पवारांची भेट घेणार, माढा लोकसभेची जागा महादेव जानकरांना मिळण्याची शक्यता। शरद पवार उद्या बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार, अजित पवार गटातील बजरंग सोनवणे उद्या शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। अजितदादा गटाच्या मंत्र्यांचा 1-1.5 महिन्यांपूर्वीच राजीनामा, शेतकरी अडचणीत असतानाही मंत्री दिसत नाही, रोहित पवारांचा कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडे बोट असल्याची चर्चा। महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची शक्यता। उद्धव ठाकरे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, ठाकरेंचा आज उमरखेड अर्धापूरमध्ये संवाद मेळावा, तर उद्या उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर। राजन साळवींच्या कुटुंबियांमागचा चौकशीचा ससेमिरा कायम, पुतण्या दुर्गेश साळवींची ठाण्यात एसीबी कार्यालयात चौकशी होणार। काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदे गटात जाण्यास नकार, सूत्रांची माहिती। रामटेक भाजपकडे आल्यास राजू पारवे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता। भाजप आणि अजित पवार गटातील नेत्यांच्या साखर कारखान्यांना आचारसंहितेपूर्वी कर्ज हमी, 13 साखर कारखान्यांना 1818 कोटींचे कर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पवार गटाची याचिका। विरोधकांवरील कारवाई केवळ राजकीय हेतूनं, साई रिसॉर्ट प्रकरणी उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं। पिसे बंधाराची पाणी पातळी खालावल्यानं मुंबईत आज एका दिवसासाठी 15% पाणी कपात, पालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप 17, जनता दल 16 आणि लोक जनशक्ती पक्ष 5 जागांवर लढणार, तर एकच जागा मिळाल्यानं केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस नाराज असल्याची चर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।